पुढचा सामना आरपीएस किंग्स किराट विरुद्ध गावदेवी वॉरियर्स लोवरे। दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे। हॅलो 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 आरपीएस किंग्स किराट विरुद्ध गावदेवी वॉरियर्स लोवरे। डीजे तयार राहायचं आहे। आणि पहिला संघ प्रवेशद्वाराजवळ उपस्थित आहे। आरपीएस किंग्स किराट डीजे। शानदार शानदार आरपीएस किंग्स किराटचं आगमन होत आहे। आहा क्या बात है। ओहो रांगडार खेळ हा खेळ आपल्या मातीचा म्हणून जातो या खेळ निधड्या छातीचा। रांगडा संघ आरपीएस किंग्स किराट। रांगडार खेळ हा खेळ आपल्या मातीचा अंगभ्या भानून जातो या खेळ निधड्या छातीचा। हो क्या बात है। थँक्यू। यानंतर पुढचा संघ आहे गावदेवी वॉरियर्स लोवरे। आहा प्रेक्षकांच्या गजरामध्ये स्वागत केलं जात आहे। गावदेवी वॉरियर्स लोवरे तरुण तडफदार जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला गावदेवी वॉरियर्स अतिशय उमदा असा संघ। क्या बात है। यानंतर नाणेफेकीचा कौल घेतला जाणार आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते। विश्वस्त नागेशजी पाटील साहेब, विश्वस्त प्रकाशजी आत्माराम पाटील साहेब, कार्याध्यक्ष महेंद्रजी ठाकूर साहेब, राजेंद्रजी सोगले साहेब, अजयजी पाटील साहेब, आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी कृपया मैदानात यायचं आहे। एक तुल्यबळचा सामना आणि आजच्या या उद्घाटनाच्या दिवसातील शेवटचा सामना आरपीएस किंग्स किराट विरुद्ध गावदेवी वॉरियर्स लोवरे। हॅलो चेक। जर्सी इन करून गेला। आरपीएस किंग्स किराट संघ तयार झालेला आहे आणि गावदेवी वॉरियर्स दोन्ही संघांमध्ये शेवटच्या सामन्याला इथे सुरुवात होते। आजच्या दिवसातील शेवटचा सामना
आणि पहिलाच गडी बाद केलेला आहे. किराट संघाची RPSK. गुणसंख्या वाढते 1 ने खातं उघडलेलं आहे. गावदेवी वॉरियर्स संघाकडून पहिली चढाई होते. अतिशय खोलवर अशी चढाई. एक जबरदस्त आत्मविश्वास, परंतु पकड मात्र झालेली आहे किराट संघाकडून आणि गुणसंख्या वाढते 1 ने. गुणसंख्या होते 2. आवाज किराट संघाकडून दुसरी चढाई. हॅलो चेक. अतिशय चपळ अशी चढाई, परंतु एकीचं बळ काय असतं ते दाखवून दिलेलं आहे पॉइंट गावदेवी वॉरियर्स या संघाने. लोरे. आणि पकड झालेली आहे. जर्सी नंबर संख्या वाढते ती. खातं उघडलं जात आहे गावदेवी वॉरियर्स संघाचं. एक 2 आणि पुन्हा एकदा पकड झालेली आहे. आउट. पॉइंट गुणसंख्या आरपीएसके. वाढते 3. किराट संघाची गुणसंख्या होते 3. पंचांनी गुणतालिका अपडेट करायची आहे. तिकडं वॉरियर्स 2 तर किराट 3. किराट संघाकडून चढाई होते, खोलवर चढाई. मध्य बांधाचा हा 99 जर्सी क्रमांकाचा हा उमदा असा खेळाडू गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय, मात्र यश काही येत नाहीये. अर्थात आत्ताच कुठे सुरुवात झाली आहे सामन्याला. लगेचच फार मोठी रिस्क घ्यायला बघत नाही दोन्ही संघ. अतिशय संत संयमी अशी ही चढाई दोन्ही संघाकडून होते. पण खेळाचे नियम मात्र आपण लक्षात घ्यायचे. 2 जर चढाया या रिक्त झाल्या तर तिसरी मात्र डू ऑर डाय अशी ही चढाई बांधली जाते. आणि त्यामध्ये मात्र आपल्याला करो या मरो अशी परिस्थिती असते. एक तर बाद करा नाही तर बाद व्हा. पुन्हा एकदा मेडन नो विकेट. पुन्हा एकदा खोलवर चढाई होते वॉरियर्स संघाकडून. हॅलो हॅलो. इथे किती विकेट? येस 2 विकेट. गुणसंख्या वाढते ती 2 ने. गुणसंख्या होते 5. किराट संघाची गुणसंख्या 5 वॉरियर्स 2. जर्सी क्रमांक 10चा हा ओंदासा खेळाडू पाय मारून गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय. खोलवर अशी चढाई लाथ मारतोय आणि पकड होण्याचा प्रयत्न होतोय. पकड नाही, अयशस्वी. सिंगल पॉइंट. वॉरियर्सला 1 गुण. गुणसंख्या 1 ने वाढते. गुणसंख्या होते 3. प्रेक्षकांकडून देखील टाळ्यांचा तितकाच मोठा गजर आपल्याला पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय. कबड्डीमध्ये कौशल्य किती असतात बघा. पकडीसाठी कौशल्य वेगळी, चढाईची कौशल्य वेगळी, आणि या ठिकाणी मात्र सांघिक महत्व किती असतं बघा, संघाचं महत्व. आउट झालेले खेळाडू बाहेर काढा, सामना चालू करा. वॉरियर्स संघाकडून उत्कृष्ट अशी पकड झालेली आहे. खेळाडू मात्र जखमी झालेला आहे, प्रथमोपचार द्यायचा आहे. खेळाडूंसाठी उत्तम अशी व्यवस्था देखील प्रतिष्ठानकडून करण्यात आलेली आहे. पकडीचा एक उत्तम नजराणा आपल्याला पाहायला मिळू शकतो किराट संघाकडून. 1 पॉइंट गावदेवी वॉरियर्स. लोरे. पुन्हा एकदा गुणसंख्या वाढते ती किराट संघाची. गुणसंख्या वाह वाह, क्या बात है, क्या बात है. सुंदर अशी पकड करून दाखवलेली आहे. आणि आता मात्र किराट संघासाठी
एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. इथे First- 1 गुणाची आघाडी घेतलेली आहे. या मॅच मध्ये काही होऊ शकतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही लढत होणार. मागची पहिल्या मिनिटापासूनच खूप चुरस झालेली आपण पाहू शकतो. सागर यांनी कृपया माईकशी संपर्क साधायचे. सागर पाटील. गुणसंख्या आपण पाहू शकता 6-5, वॉरियर्स 6 तर किराट 5. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. जबरदस्त चढाई. क्या बात है, क्या बात है. 2 गावदेवी खेळाडू टिकलेले आहेत Warriors, लोवरे. आणि गुणसंख्या वाढवलेली आपल्या वॉरियर जर्सी- संघाची गुणसंख्या 8 झालेली आहे. 3 गुणांची एक चांगली मजबूत अशी आघाडी आपल्याला पाहायला मिळेल. सामना नक्कीच चुरशीचा होतोय. तर 1 पॉइंट आरपीएस किंग जर्सी नंबर 9 आउट. बघूया 2च खेळाडू आहेत आणि ते पकडू शकतात का. वा वा वा, क्या जबरदस्त. किती पॉइंट. 1 गुणांची कमाई केलेली आहे. आणि आता मात्र किराट संघ थोडासा धोक्यात आलेला आपल्याला दिसतोय. कारण लोन चढला तर मोठी आघाडी वॉरियर संघाला मिळणार आहे. हॅलो. इथे मात्र बदली खेळाडू घेतलेला आहे. नाही, वॉर्निंग दिलेली आहे. जर्सी क्रमांक 7. बघूया लोन वाचवतोय की नाही. वन पॉइंट आरपीएस किंग किराट. थोडक्यात बचावलेले आहे लोन पासून. तरी सुद्धा फार काही दूर नाहीये. कधीही धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. दोघांकडून पकडीचा प्रयत्न होतोय परंतु अनसक्सेस. आणि गावदेवी वॉरियर्स लोवरे परिस्थिती all मला out. सांगितली होती, जो धोका मी आत्ताच सांगितला होता तो धोका मात्र इथे निर्माण झालेला आहे. लोन चढलेला आहे. गुणसंख्या वाढते. ती वॉरियर्स संघाची गुणसंख्या होते 13. एक चांगली मजबूत अशी आघाडी मानली जाते कबड्डीमध्ये. 6 गुणांची आघाडी. प्रयत्न केला होता परंतु कॉन्फिडन्स नाहीये. आपण गडी बाद केल्याचा कॉन्फिडन्स दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा प्रयत्न करतोय खेळाडू. जर्सी क्रमांक 11चा हा उंच पुरासा खेळाडू, मजबूत बांध्याचा. आव्हान देतो, हिम्मत असेल तर मला पकडून दाखवा. क्या बात है. आणि हिम्मत केलेली आहे ती किराट संघाने. गडी मात्र बाद झालेल्या वॉरियर संघाचा. आणि गुणसंख्या आरपीएस किंग किराट 13. 11 आउट. 1 गुण वाढतोय किराट संघाचा. 13-9 अशी संख्या. 4 गुणांची आघाडी आहे अद्याप. बॅटरी. डीजे आता जगाला जिंकायची सुरू झाली तयारी. खेळ कबड्डी 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 जगात आमचालय भारी. खेळ कबड्डी 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 हॅलो, हॅलो, कबड्डी सर. जगात आमचालय भारी. Substitution RPS King. Jersey number 4 in. रेड. क्रमांक 1चा हा खेळाडू
प्रयत्न चांगला आहे. वॉरियर्स संघाकडे चांगली आघाडी आहे. हॅलो. कोणत्याही प्रकारचा धोका मात्र ते पत्करू इच्छित नाहीत चांगली आघाडी घेतल्यामुळे. इथे मात्र किराट संघाला आपला गेम दाखवण्याची गरज आहे. मात्र एक खेळाडू बाद केलेला आहे. आव्हान दिलं RPS होतं. किंग गुणसंख्या 1 ने वाढलेली आहे. 13-10 3 गुणांची आघाडी अद्याप वॉरियर्स संघाकडे. क्रमांक 10 ची जर्सी सचिन तेंडुलकर पण क्रमांक 10 ची जर्सी घालायचा. एक लकी खेळाडू या संघातला. शांत संयमी अशी चढाई, कोणताही धोका न पत्करता स्वगृही परत. तिसरी रेड. धोक्याची घंटी वाजलेली आहे आणि डू ऑर डाय मध्ये निभा मात्र लागला नाही. विकेट मिळालेली आहे ती किराट संघाला. गुणसंख्या वाढते. किराट संघाची 11 होते. 2 ची फक्त आता आघाडी राहिलेली आहे. छान शांत संयमी असा गेम किराट संघाकडून सुरू आहे. आघाडी जी अगोदर 6 ची होती ती आता मोडून फक्त 2 ची राहिलेली आहे. क्या बात आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे आधीच्या सुद्धा सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं. त्याच पद्धतीने एक माइंड गेम किराट संघ इथे खेळताना आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा सायरन वाजलेले आहे. धोका झालेला निर्माण. डू ऑर डाय अशी ही रेड म्हणावी लागेल आणि यात सुद्धा बाजी मारलेली ती वॉरियर्स संघाने. गुणसंख्या वाढते वॉरियर्स संघाची. रिव्यू प्लीज कम. TV umpire, our decision, Raider out. RPS King challenge. First Raider out, then 2 defender out. Please review.
हॅलो वन रेडर आउट वन कॉर्नर डिफेंडर आउट बोथ आउट वन Each 1 point. लास्ट कॉर्नर Last corner. हां तो पहिला बाहेर गेला पाय बाहेर गेला कॉर्नर पंचांनी अंतिम निर्णय दिलेला आहे. दोन्ही संघांचे एक एक खेळाडू बाद केलेले आहेत रिव्ह्यूच्या माध्यमातून. चढाई होते ती वॉरियर्स संघाकडून आणि इथे मात्र पकड निसटलेली आहे त्यामुळे अगदी स्वस्तामध्ये विकेट मिळालेली आहे. वॉरियर्स संघ 14 गुणांची बढत घेतलेली आहे आणि 15 गुण 3ची एक छोटीशी आघाडी वॉरियर्स संघाला इथे मिळालेली आहे. यानंतर किराट संघाकडून चढाई होते. क्रमांक 7 जर्सी परिधान केलेला हा खेळाडू खोलवर चढी करतोय. नक्कीच विकेट मात्र मिळवण्याचा त्याचा प्रयत्न राहील आणि इथे पकड मात्र झालेली आहे आणि एकीच बळ श्रेष्ठ बळ. बघूया पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि पंचांनी मात्र घोषित केलेले आहे दोन्ही संघांचे एक एक खेळाडू बाद झालेले आहेत. पकड केली तो एक खेळाडू बाद तर रेडर देखील बाद झालेला आहे. तरी सुद्धा एक रिव्ह्यू मात्र वॉरियर्स संघाकडून इथे मागण्यात आलेला आहे. बघूया काय होते. एक एक गुण महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. TV umpire, our decision, each 1 point. Gaudiya Warriors low range challenge. Only raider out. Please review. डिफेंडर कॉर्नर आणि रेडर आउट बोथ आउट Review unsuccessful. Point. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. दोन्ही संघांना एक एक पॉइंट. पंचांचा जो निर्णय होता तोच अंतिम राहिला. यानंतर वॉरियर्स संघाकडून पुन्हा एकदा चढाई होते. क्रमांक 1चा हा खेळाडू. कबड्डीत एकाग्रतेला खूप महत्त्व आहे. चढाईमध्ये सुद्धा आणि पकडीमध्ये सुद्धा एकाग्रता ही अतिशय महत्त्वाची असते. यानंतर किराट संघाकडून शांत संयमी अशी ही चढाई. खरं तर 3 गुणांनी मागे आहे किराट संघ आणि असं शांत आणि संयमी चढाई त्यांना अपेक्षित नाही आहे. परंतु मध्यंतर झालेले ऑफिशियल मध्यंतरामध्ये आपण स्कोर पाहू शकतात. वॉरियर्स संघ 16 तर किराट संघ 13. 3 गुणांची बढत आहे वॉरियर्स संघाकडे. डीजे
वॉरियर्स 16 तर किराट संघ 13 गुण. 3 गुणांची छोटीशी का होईना पण आघाडी मात्र घेतली. आघाडी असल्यानंतर कॉन्फिडन्स हा संघाचा आणि खेळाडूचा हॅलो, देखील हॅलो, चेक. हॅलो. वाढत असतो. पुन्हा सामन्याला सुरुवात होते. मध्यंतरानंतर वॉरियर्स संघाकडून चढाई केली जाते. हॅलो हॅलो. पदलालित्य दाखवून प्रयत्न करतोय गडी टिपण्याचा. अतिशय चपळ असा हा खेळाडू. प्रेक्षकांकडून देखील तितकाच प्रतिसाद मिळतो या खेळाडूला, पाठिंबा मिळतोय. हॅलो. यावेळेला मात्र किराट संघाने आपला गेम प्लॅन बदललेला आहे. पकडीवरती जास्त लक्ष द्यायचं आणि जास्तीत जास्त खेळाडूंना बाद करायचं आणि लोन कसा चढवता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल किराट संघाकडून. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. मात्र इथे गडी टिपला गेलेला आहे. गावदेवी वॉरियर्स लोवरे. मेहनत का फल मीठा होता है. मेहनत केली आणि 1 गुण टिपलेला आहे. गुणसंख्या वाढते ती वॉरियर्स संघाची. गुणसंख्या होते 17. इथे मात्र चॅलेंज दिलेलं आहे, आउट केलेलं आहे. बघूया बाद. येस, खेळाडू देखील आपण बाद असल्याचं मान्य केलेलं आहे. खेळामध्ये थोडंसं प्रामाणिक देखील असायला पाहिजे. आउट जर असेल तर आउट देखील आपण सांगितलं पाहिजे स्वतःहून. प्रामाणिकतेचा हा खेळ आहे, सचोटीचा खेळ आहे. 3 गुणांची आघाडी असल्यामुळे अगदी शांत संयमी असा खेळ चालू आहे वॉरियर्स संघाकडून. पण किराट संघाला मात्र हे आव्हान स्वीकारावं लागणार आहे, कारण फर्स्ट हाफ होऊन गेलेला आहे. मध्यंतरानंतरचा खेळ सुरू आहे, त्यामुळे ही 3 गुणांची आघाडी फेडून त्यांना देखील आघाडी घ्यावी लागणार आहे. शेवटच्या 2-3 मिनिटातला अतिशय हाणामारीचा खेळ असतो आणि हा होऊ नये यासाठी आधीच आघाडी मोडणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा वॉरियर्स संघाकडून शांत संयमी चढाई होते. कॉन्फिडन्स लेवल बघा किती आहे. वॉरियर्स संघाकडे कॉन्फिडन्स लेवल वाढलेली आहे. पुन्हा एकदा आव्हान दिलेलं आहे. हे आव्हान मात्र परतवलेले आहे पंचांनी. कोणत्याही प्रकारचं प्रतिसाद दिलेला नाहीये. गुणसंख्या मात्र स्थिर राहिलेली आहे. सेकंड हाफ फर्स्ट टाइम आउट गावदेवी वॉरियर्स लोवरे. वॉरियर्स संघाकडून पहिला टाइम आउट घेतला जातोय. गुरुमंत्र दिला जातोय दोन्ही संघांना. आतापर्यंत जो काही खेळ झालाय त्यामध्ये काही बदल करता येतोय का, काही नवीन प्रयोग करता येतात का, असा प्रयत्न दोन्ही संघांकडून केला जाईल. ही 3 गुणांची आघाडी मोडण्याचा प्रयत्न किराट संघाकडून होतोय का ते आपल्याला पाहायला मिळेल. डू ऑर डाय रेड. डू ऑर डाय, धोक्याची घंटा. इथे पकड झालेली आहे किराट संघाकडून. आउट 1 पॉइंट आरपीएस किंग जर्सी नंबर 11 आउट. एक खेळाडू बाद होतोय. Goal direct. गुणसंख्या पुन्हा एकदा धोक्याची घंटा. खोलवर चढाई होते. क्रमांक 5चा हा खेळाडू. पकड झालेली आहे, उत्कृष्ट पकड. पॉइंट गावदेवी वॉरियर्स लोवरे. वॉरियर्स संघाची गुणसंख्या 18. काहीतरी अनोखा गेम खेळून करून दाखवावा लागेल किराट संघाला. 3 गुणांची आघाडी मात्र मोडीत काढावी लागेल आणि इथे पकड करण्याचा प्रयत्न बघूया, सक्सेस की अनसक्सेस. 1 पॉइंट आरपीएस किंग किराट. किराट संघाला 1 गुण बहाल केलेल्या पंचांनी. गुणसंख्या वाढते ती किराट सेकंड संघाची. हाफ फर्स्ट टाइम आउट आरपीएस किंग किराट. किराट संघाकडून इथे टाइम आउट घेतला जातोय, वेळ मागितला जातोय.
फक्त 2 गुणांची आघाडी आहे वॉरियर्स संघाकडे आणि आघाडी कधी पण कोणत्या पण रेड मध्ये चेंज होऊ शकते. रेडी बोट टीम. पालघर तालुका कबड्डी स्पर्धेतील पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना. गावदेवी वॉरियर्स विरुद्ध किराट. पुन्हा एकदा वॉरियर्स संघाकडून अतिशय शांत अशी ही चढाई. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये खेळाडू. तीस सेकंदाची ही रेड असते. सायरन वाजतोय. खेळाडू मात्र आपल्या स्वगृही सुरक्षित. धावपळीचा हा खेळ आणि प्रयत्न होतोय पकडीचा आणि पकड मात्र झालेली आहे की नाही पाहायला मिळेल. पकड पॉइंट गावदेवी वॉरियर्स. सक्सेस झालेली आहे. पुन्हा एकदा मेहनतीचं फळ मात्र अतिशय गोड असतं आणि ते इतकं गोड की 1 गुण मात्र आपल्याला मिळतो. गुणसंख्या वाढते ती वॉरियर्स संघाची. गुणसंख्या होते 19. 19 वर्सेस 16. टाइम इज मनी. खरोखरच वेळ हा अतिशय अनमोल आहे. वेळेचं महत्व हे त्यांनाच माहीत असतं ज्यांनी आघाडी घेतलेली नाहीये. जे पिछाडीवर आहे त्यांना वेळेचं महत्व असायलाच पाहिजे. 3 गुणांची जी आघाडी घेतलेली आहे ती मोडीत काढण्याचा प्रयत्न मात्र किराट संघाकडून अजूनही होताना दिसत नाहीये. खूप जोशात खेळ करणं खूप गरजेचं आहे. खोलवर अशी चढाई. पकड करण्याचा प्रयत्न होतोय. आतमध्ये खेळाडूला टिपण्याचा प्रयत्न होतोय आणि पकड झालेली आहे. पकड यशस्वी पकड आहे. किराट संघाला 1 गुण मिळतोय. गुणसंख्या वाढते. गुणसंख्या होते 17. पुन्हा एकदा किराट संघाचा हा खेळाडू खोलवर चढाई करतोय पण कोणत्याही प्रकारचा बोनस गुण मात्र मिळणार नाहीये. सुरक्षित आपल्या स्वगृही. आव्हान देणारा हा खेळाडू बोनस घेण्याचा प्रयत्न होतोय. बोनस साठी सेकंड हाफ सेकंड टाइम आउट आरपीएस किंग. बोनस साठी प्रयत्न केला होता परंतु पंचांनी सबस्टिट्यूशन आरपीएस किंग. नंबर इथे खेळाडू बदलला. नंबर 77 इन नंबर 7 आउट. कोच कॅप्टन आरपीएस किंग किराट. सेकंड हाफ टाइम आउट ओव्हर. किराट कडून आता टाइम आउटचे जे लिमिट्स आहेत ते संपले. कोणत्या प्रकारचं इथे 1-2 रायडर आउट. इथे रायडर गावदेवी वॉरियर्स लोवरे. नंबर रेड अनसक्सेसफुल झालेली आहे. गुणसंख्या वाढते ती वॉरियर्स संघाची. गुणसंख्या होते 20. पुन्हा एकदा 3 गुणांची बढत मिळालेली आहे. सुरुवातीपासूनच 3 गुणांची बढत घेऊन वॉरियर्स संघ मध्यंतरानंतर देखील तितकाच संयमाने खेळताना आपण पाहू शकतात. कोणत्याही प्रकारची आघाडीत बिघाडी मात्र झालेली नाहीये. हेच 3 गुण घेऊन पुढे जाणार की काय. किराट संघाला ही 3 गुणांची आघाडी कमी करावी लागेल. क्रमांक 9चा हा खेळाडू सुरक्षित आपल्या मैदानात परत. रेड धोक्याची घंटा. डू ऑर डाय. रेड
आणि डू की डाय, इट्स डाय. आउट पॉइंट आरपीएस किंग नंबर 11 गुणसंख्या आउट. वाढते ती किराट संघाची. गुणसंख्या होते 18. 2-3 2-3 अशीच बढत कमी जास्त होताना आपण पाहू शकतात. आणि शेवटच्या मिनिटापर्यंत असंच जर चालू राहिलं तर शेवटच्या रेड पर्यंत नक्कीच ही मॅच जाईल असं वाटतं. आणि इथे बाद पॉइंट होते गावदेवी खेळाडू. वॉरियर्स लोरे जर्सी नंबर 5 आउट. जर्सी नंबर 5 आउट झालेला आहे, बाद झालेला आहे. वॉरियर्स संघाकडून पुन्हा एकदा खोलवर अशी चढाई होते. अतिशय चपळ असा हा खेळाडू खोलवर अशी चढाई केली होती, परंतु कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता आपल्या संघाने जी बढत घेतलेली आहे ती कमी होऊ द्यायची नाही असा त्याचा प्रयत्न राहील. इथे मात्र किराटच्या संघाने आपली स्ट्रॅटेजी बदललेली आहे. पुन्हा एकदा पकडीकडे कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. जास्तीत जास्त पकड करून गुणसंख्या समसमान करण्याचा प्रयत्न राहील. क्रमांक 1 जर्सी परिधान केलेला हा रेडर मात्र त्याची वेळ पूर्ण झालेली आहे आणि सुरक्षित आपल्या मैदानात. शेवटची 5 मिनिटे आणि 5 मिनिटांमध्ये 3 गुणांची आघाडी कमी करून किराट संघाला मोठी आघाडी घ्यावी लागेल. जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शेवटच्या 5 मिनिटाचा खेळ बाकी आहे आणि इथे किती किती खेळाडू. गावदेवी वॉरियर्स लोरे जर्सी नंबर 4 and 3 आउट. गावदेवी वॉरियर्स संघाने 2 direct. गुण पटकावलेले आहेत. गुणसंख्या वाढते वॉरियर्स संघाची. गुणसंख्या होते 23. इथे उत्कृष्ट पकडीचा नमुना आपण पाहू शकता. रायडर आउट. पुन्हा एकदा वॉरियर्स संघाला 1 गुण मिळतोय. गुणसंख्या वाढते वॉरियर्स संघाची. आता मात्र एक चांगली मजबूत अशी आघाडी आहे. पुन्हा एकदा चॅलेंज दिलेला आहे. आउट केले. बघूया खेळाडू काय म्हणतोय. हो त्याने सुद्धा हार मानलेली आहे. आउट 1 पॉइंट लोरे स्वतःला डिक्लेअर केलेलं आहे. गुणसंख्या वाढते पुन्हा एकदा वॉरियर्स संघाची. 7 गुणांची चांगली आघाडी घेतलेली आहे. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ आता शिल्लक आहे. इथे मात्र आता किराट संघाला खूप प्रयत्न करावे लागतील. ही आघाडी मोडून काढण्यासाठी खोलवर चढाया कराव्या लागतील. मात्र रायडर अनसक्सेस. each one point. पंचांनी इक्वल पॉइंट अर्थात दोन्ही बाद दिलेले आहेत. किराट संघाकडून रिव्ह्यू. What is your challenge? TV umpire, our decision each 1 point. RPS King Kirat challenge bonus plus 1 point. Please review. Hello.
No bonus. Review It is unsuccessful. unsuccessful. Each 1 point. Captain King Kirat, no more review. पंचांनी जो निर्णय दिला होता तोच कॅमेरा टीव्ही अंपायरने देखील तोच निर्णय कायम ठेवलेला आहे. दोन्ही संघांना एक एक गुण मिळालेला आहे. इथे मात्र किराट संघ पुन्हा एकदा 1 धोकादायक plus 2, 3 परिस्थितीमध्ये point. Gavdevi Warriors Lovre. 1 plus All 3 out. points. RPS King. 4 गुण मिळालेले आहेत लोनचे. गुणसंख्या वाढते ती वॉरियर्स संघाची 29-19. रिव्ह्यू मात्र इथे घेता येणार नाही. किराट संघाचे सर्व रिव्ह्यू संपलेले आहेत. दहा गुणांची मोठी आघाडी. विजयाच्या दिशेने कूच करताना गावदेवी वॉरियर्स लोवरे हा संघ. मात्र इथे किराट संघाकडून कोणतेच प्रयत्न होत नाहीयेत. शेवटचे 2 मिनिट 120 सेकंदांचा आता खेळ शिल्लक आहे. इथे मात्र झटापट होते. झटापटीच्या नादात विकेट मात्र गमावलेली 1 आहे point. ती Gavdevi Warriors Lovre. किराट संघाने. Gavdevi Warriors Lovre. Jersey number 2 out. शेवटच्या काही सेकंदांचा गेम आता शिल्लक आहे. किराट संघाकडून खोलवर चढे होते. गडी टिपण्याचा प्रयत्न होतोय. मात्र इथे ह्या नादामध्ये विकेट पकडण्याच्या नादामध्ये स्वतःच बळी मात्र Point Gavdevi नाहक इथे Warriors. दिलेला आहे. 32-19. 13 गुणांची एक जबरदस्त मोठी आघाडी. आता मात्र विजय निश्चित होताना आपण पाहू शकतात गावदेवी वॉरियर्स या संघाचा. वेळ काढला जातोय. विजय टप्प्यामध्ये आलेला आहे आणि म्हणूनच कोणत्याही पद्धतीचा आता रिस्क घेण्याचा प्रयत्न वॉरियर्स संघ करणार नाही. काही सेकंदाचाच खेळ शिल्लक आहे. 13 गुणांची एक मोठी आघाडी. मोठा डोंगर आणि डोंगर पार करणं मात्र आता इथे कदापि शक्यच होणार नाही. गावदेवी वॉरियर्स विरुद्ध किराट या दोन संघांमधला हा खेळ आणि पंचांच्या शिटीचा आवाज मात्र आता कधी होऊ शकतो. वेळ मात्र समाप्तीकडे जात आहे. एक शेवटची रेड, आपण त्याला विजयी रेड म्हणू शकतो. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, शेवटची काही सेकंद आणि शेवटची घुमणारी शिट्टी आणि शिट्टी मात्र वाजलेली आहे. सामना संपलेला आहे. सामना खिशात घातलेला आहे तो गावदेवी वॉरियर्स संघाने. गावदेवी वॉरियर्स संघाचं खूप खूप अभिनंदन आणि पराजित संघाचं देखील किराट संघाचं तितकंच कौतुक. उद्या याच ठिकाणी सायंकाळी 4 वाजता आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. रसिक प्रेक्षकांनो, तुम्ही पुन्हा एकदा याच ठिकाणी याची देही याची डोळा उपस्थित राहायचं आहे ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून. उद्या शनिवार आहे, वीकेंड आहे. मोठ्या संख्येने आपण सर्वांनी इकडे यायचं आहे. आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आपल्या या प्रतिष्ठानकडून. तोपर्यंत शुभरात्री, शब्बा खैर, गुड नाईट, धन्यवाद. कबड्डी
शेवटचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मॅन ऑफ द मॅच आणि उत्कृष्ट पकड हे दोन्ही पारितोषिक आता इथे दिले जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच राहुल पाटील. अच्छा, या सामन्यातील सामनावीर अर्थात मॅन ऑफ द मॅच राहुल पाटील. राहुलला विनंती करतोय ट्रॉफी स्वीकारण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे. राहुल गावदेवी वॉरियर्स संघाचा उत्कृष्ट सहा खेळाडू राहुल, आणि राहुलला ट्रॉफी प्रदान करण्यासाठी मान्यवर उपस्थित आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे तांत्रिक समिती सदस्य आदरणीय मनोजदादा ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते, तसेच राष्ट्रीय पंच म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, तसेच या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून देखील उपस्थित होते असे आदरणीय अच्युतजी सातवी साहेब. यानंतर उत्कृष्ट पकडीचा मानकरी ठरलेला आहे सुमित पाटील. सुमितला विनंती करतोय उत्कृष्ट पकडीचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी त्यांनी पुढे यायचं आहे. सुमित पाटील गावदेवी वॉरियर्स संघाचा अतिशय गुणवंत असा हा खेळाडू. या सामन्यातील उत्कृष्ट पकड ज्याने केलेली आहे सुमित पाटील. सुमितला विनंती करतोय त्यांनी पुढे यायचं आहे. जयेश सुरेश पाटील तसेच आदरणीय निबाजी पाटील यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. गावदेवी वॉरियर्स संघाचा उत्कृष्ट कामगिरी करणारा सुमित पाटील सामन्यातील उत्कृष्ट पकडीचा मान त्याने पटकावलेला आहे, सन्मान पटकावलेला आहे. मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक आभार. एनर्जी ड्रिंक बुम बुम नाही. प्रतिदिन उत्कृष्ट चढाई आणि प्रतिदिन उत्कृष्ट पकड अशी दोन पारितोषिके आपण तिन्ही दिवस देणार आहोत. तेव्हा संपूर्ण या आजच्या दिवसातील उत्कृष्ट चढाईचा पारितोषिक ज्याने पटकवलेला आहे असा राहुल पाटील, गावदेवी वॉरियर्स संघाचा राहुल पाटीलला विनंती करतोय. आजच्या या दिवसातील उत्कृष्ट चढाईचं पारितोषिक त्याने पटकवलेलं आहे. राहुल, पुन्हा एकदा तुझं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि कौतुक. राहुलला विनंती करतोय पारितोषिक स्वीकारण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे. वॉरियर्स गावदेवी वॉरियर्स संघाचा राहुल पाटील. राहुल पाटील, आपण जिथे कुठे असाल कृपया पारितोषिक स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. प्रतिदिन उत्कृष्ट चढाईचा एक मानकरी राहुल पाटील उपस्थित झालेला आहे. गावदेवी वॉरियर्स संघाचा उत्कृष्ट असा हा खेळाडू राहुल पाटील आजच्या या दिवसातील मानकरी ठरलेला आहे उत्कृष्ट चढाईचा. उत्कृष्ट चढाई प्रतिदिन एक पारितोषिक राहुल पाटीलने हा मान पटकवलेला आहे. आणि उत्कृष्ट पकड योगेश बोरसे, आरपीएस किराट या संघाचा योगेश मोरसे. योगेशला विनंती करतोय पारितोषिक स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. प्रतिदिन उत्कृष्ट पकड हे पारितोषिक देखील आपण देणार आहोत. आजच्या दिवसातील उत्कृष्ट पकड या पारितोषिकाचा मानकरी ठरलेला आहे योगेश मोरसे. आरपीएस किराट संघाचा हा उत्कृष्ट असा खेळाडू योगेश मोरसे. मनोजजी ठाकूर साहेब, अच्युतजी सातवी साहेब, निबाजी पाटील, जयेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान केले जाते. प्रतिदिन उत्कृष्ट पकडीचा प्रायोजकत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे असे आदरणीय श्री लतेशजी राऊत साहेब,
यांच्या माध्यमातून आपणास हे पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। श्री लतेश सीताराम राऊत ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी उपसभापती पंचायत समिती डहाणू यांच्या सौजन्याने प्रतिदिन उत्कृष्ट पकड हे पारितोषिक आपणास प्राप्त झालेले आहे। आपले देखील मनपूर्वक हार्दिक आभार आणि